पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला यायचं आणि स्वतःचा आरमार उभारायचा. आपण कल्पनाच करू शकत नाही. खरं म्हणजे जगामध्ये पहिला जकातीच्या संरक्षणाचा कायदा महाराजांनीच केला. परकीय प्रवाशांनी असं लिहून ठेवलं की बरं झालं या माणसाचा जन्म समुद्रावरती झाला नाही, नाहीतर आमचं काय खरं नसतं. या माणसाने आम्हाला पाऊलच ठेवलं. मध्ययुगामध्ये एवढी दीर्घ पल्ल्याची दूरदृष्टी असणारा दुसरा राजा नाही. त्या माणसाच्या प्रतिभेची जी झेप आहे ना, ती विलक्षण आहे. की आपल्याकडं आत्तापर्यंत म्हणजे भाषणं असतील किंवा चित्रपटातून असतील, शिवाजी महाराज हे एक खूप ग्रेट योद्धे होते असं सांगितलं जातं. पण त्याचबरोबर शिवाजी महाराज चांगले प्रशासकही होते. तुम्ही संशोधन करत असताना किंवा अभ्यासताना प्रशासक म्हणून शिवाजी महाराजांचा कुठला महत्त्वाचा निर्णय तुम्हाला वाटला? आता बघा, काही वर्षांपूर्वी जर्मनीमध्ये संरक्षक जकातीचं धोरण पहिल्यांदा मांडलं आणि मग ते जगभर सगळीकडे पसरलं. आता आपण अमेरिकेचं टेरिफ वगैरे सगळं बघतो. 300-350 वर्षांपूर्वी बारदेशातून येणाऱ्या मिठावरती टॅक्स लादायचा आणि स्वराज्यातलं मीठ स्वस्त पडलं पाहिजे त्याच्यापेक्षा. मला असं वाटतं, की खरं म्हणजे जगामध्ये पहिला जकातीच्या संरक्षणाचा कायदा महाराजांनीच केला. हं, त्यांना कसं वाटलं असेल, की त्या लोकांच्या मिठावरती जर जास्त कर लादला तर आपलं मीठ खपू शकेल. हं. म्हणजे त्या माणसाच्या प्रतिभेची जी झेप आहे ना, ती विलक्षण आहे. त्याचं दुसरं एक कारण तुम्हाला सांगतो. इंग्रजांनी म्हणजे परकीय प्रवाशांनी असं लिहून ठेवलं, की बरं झालं या माणसाचा जन्म समुद्रावरती झाला नाही, नाहीतर आमचं काय खरं नसतं. या माणसाने आम्हाला पाऊलच ठेवून दिलं असतं. खरं म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला यायचं आणि स्वतःचा आरमार उभारायचा. हं. आपण कल्पनाच करू शकत नाही एवढी मुघल सत्ता हजारो पटीनं नव्हे, शेकडो पटीने श्रीमंत आहे. अशा वेळेला स्वतःचे जलदुर्ग उभारले पाहिजेत, स्वतःचं आरमार उभारलं पाहिजे आणि ह्या परकीय लोकांना हं. म्हणजे त्याच्यामध्ये डच आले, फ्रेंच आले, इंग्रज आले, पोर्तुगीज आले, सिद्धी आला. ह्या सगळ्या परकीय लोकांच्या छाताडावरती आपण टिचून उभं राहून आपल्या जलदुर्गांच्या आधारे यांना नेस्तनाबूत केलं पाहिजे समुद्रावरती, असं वाटणारे परत मध्ययुगामध्ये ते एकमेव राज्य. आता आरमार उभारायचं काही सोपं नाही ना. म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी उत्तम दर्जाचं लाकूड पाहिजे. लाकूड कुठून येणार? तर झाडं राखली पाहिजे. झाडं कशी राखणार? तर जागा पाहिजे. हं. जागा असली तर तिथं सागाची लागवड केली पाहिजे. बरोबर. त्याच्यासाठी माणसं नेमली पाहिजे. हं, म्हणजे प्रशासकाचे जे गुणधर्म आहेत, त्या एखाद्या प्रश्नाच्या मुळापर्यंत जाणे. हं. शिवाजी महाराजांनी जेव्हा कर्नाटकच्या स्वारीवरती गेले, तेव्हा त्यांनी त्यांच्याबरोबर सगळ्या लवाजमा नेलेला होता. सगळे कारकून वगैरे नेले. का? प्रदेश ताब्यात आला रे आला, की दुसऱ्या दिवशी प्रशासनाची घडी सुरू. बघू, 2 महिन्यांनी माणसं नेमू, त्याला काय होतंय, प्रदेश ताब्यात येऊ द्या. काय कॉन्फिडन्स असेल ना निघतानाच. मध्ययुगामध्ये एवढी दीर्घ पल्ल्याची दूरदृष्टी असणारा दुसरा राजा नाही. हं. हे मात्र अगदी खरं आहे. ती त्यांची प्रशासकीय कौशल्य